नमस्कार, डिजिटल माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आपण शेतीविषयक नेहमीच आपल्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळी माहिती बघत असतो। मित्रांनो, आत्ताच केंद्र शासनाने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी किसान कार्ड नावाची योजना या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना या ठिकाणी किसान कार्ड मिळण्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर हे जे रजिस्ट्रेशन आहे, हे रजिस्ट्रेशन कसं करायचं, कुठे करायचं याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, हे जे किसान कार्ड आहे, या किसान कार्डचा शेतकऱ्यांना या ठिकाणी शासनाच्या विविध योजना घेण्यासाठी या कार्डचा लाभ होणार आहे। त्यामुळे हे कार्ड शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं कार्ड ठरणार आहे। या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे, जसे की पीएम किसान सन्मान निधी योजना असेल किंवा अन्य शासनाच्या शेतीविषयक वेगवेगळ्या योजना असतील, शेतीविषयक कर्ज प्रकरणे असतील किंवा अन्य बाबी असतील, या सर्व बाबींसाठी हे किसान कार्ड आपल्याला उपयोगी येणार आहे। तर अशा या किसान कार्डची नोंदणी या ठिकाणी कशी करायची, कुठे करायची याबाबतची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया की या योजनेचे रजिस्ट्रेशन कसे करायचे। सीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण आलेलो आहोत। बघा, ही सीएससीची वेबसाईट आपण लॉग इन करून ठेवायची आहे। त्यानंतर बघा mhfar.agristock.government.in या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर बघा, इथे ऑफिशियल लॉग इन आहे, त्याच्यावरती बरोबर लॉग इन विथ सीएससी हे ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे। या ऑप्शन जर आपण सुरुवातीला प्रथमच जर लॉग इन करत असाल तर या ठिकाणी बघा आपल्याला यस हा पर्याय निवडावा लागणार आहे। यस हा पर्याय निवडल्यानंतर बघा ॲग्रीस्टॉकची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी आपल्या सीएससी मधनं लॉग इन होणार आहे। इथे बघा सीएससी मधनं लॉग इन झाल्यानंतर बायोमेट्रिक आणि OTP अशा दोन पद्धतीने आधार ऑथेंटिकेशनचा पर्याय आपल्याला दिलेला आहे। या ठिकाणी बघा शेतकऱ्याचा आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। शेतकऱ्याच्या आधार कार्डला जर मोबाईल लिंक असेल तर मोबाईलवर OTP येणार आहे, जर मोबाईल लिंक नसेल तर बायोमेट्रिकचा वापर करायचा आहे। बघा, आधार लिंक OTP या ठिकाणी टाकल्यानंतर पुढे या ठिकाणी शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्याला या ठिकाणी भरायचे आहे। कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये मोबाईल नंबर टाकून तो आपल्याला OTPच्या साहाय्याने व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। बघा, OTPच्या साहाय्याने व्हेरीफाय झाल्यानंतर ईमेल ID हा ऑप्शनल आहे, आपण ईमेल ID टाकून ठेवायचा आहे। व्हेरीफाय होत असेल तर OTP टाकायचा आहे, नाहीतर कॅन्सल या बटनावर क्लिक करून या ठिकाणी व्हेरीफाय नाही केला तरी चालणार आहे, पण जर OTP आला तर व्हेरीफाय करायचा आहे। ओके, त्यानंतर बघा पुढे फार्मर डिटेल्स ज्या आधारप्रमाणे या ठिकाणी आलेले आहेत, बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी भरायचे आहे, ज्यामध्ये कास्ट कॅटेगरी असेल किंवा आयडेंटिफायर नेम असेल, या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला भरायच्या आहे। आयडेंटिफायर नेम जे आहे त्या आयडेंटिफायर नेमच्या इथे आपण कोणाचंही नाव या ठिकाणी टाकू शकता। आयडेंटिफायर नेम टाकल्यानंतर बघा पुढे आपल्या आधारचा जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेला आपल्याला दिसणार आहे। बघा, या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी असं दोन्ही प्रमाणे नाव या ठिकाणी टाकून झाल्यानंतर पुढे आपला रेसिडेन्शियल डिटेल्स या ठिकाणी ज्या आधारवर आहेत त्या आधारवरील डिटेल्स या ठिकाणी आपल्याला ऑटोमॅटिक आपल्या आधारप्रमाणे फॅच होणार आहेत। पुढे बघा या ठिकाणी न्यू बिझनेस येस और नो, आपला बिझनेस जर असेल त्या फार्मरचा तर तो या ठिकाणी मेन्शन करायचा आहे। मी या ठिकाणी नो हा पर्याय निवडलेला आहे। त्यानंतर बघा पुढे रेसिडेन्शियल डिटेल्स या ठिकाणी आपण भरत आहोत, ज्यामध्ये गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर गावाचा डिस्ट्रिक्ट जो आहे तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी टाकायचा आहे। जिल्हा टाकून झाल्यानंतर तालुका जो असेल तो तालुका आणि गावाचं नाव असं सगळी डिटेल्स या ठिकाणी आपल्याला भरायची आहे। तालुका आणि गावाचं नाव या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला आपला जो पिन कोड नंबर आहे तो ऑटोमॅटिक या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर बघा लँड होल्डर डिटेल्स आपल्याला टाकायचे आहे। लँड होल्डर ओनर आहे की टेनेंट आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। लँड होल्डर निवडल्यानंतर लँडच्या डिटेल्स आपल्याला या ठिकाणी फॅच करून घ्यायचे आहे। त्यासाठी सुद्धा आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट, त्यानंतर म्हणजे जिल्हा, त्यानंतर आपला जो तालुका आहे तो तालुका,
शेतकऱ्याचा आणि त्याचं गाव निवडून या ठिकाणी आपल्याला आपल्या सातबाऱ्याप्रमाणे जे नाव आहे ते निवडायचं आहे। त्यानंतर बघा फार्मर जो आहे तो लँड कशी आहे, ॲग्रिकल्चर आहे की नॉन ॲग्रिकल्चर आहे, त्या डिटेल्स या ठिकाणी भरायच्या आहे। लँड होल्डरच्या डिटेल्स या ठिकाणी बघा आपल्याला ऑटोमॅटिक फॅच होणार आहे, ज्या आपल्या सातबाऱ्याप्रमाणे असणार आहेत। शेतकऱ्याच्या सर्व माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिक फॅच झाल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे। बघा शेतकऱ्याची माहिती या ठिकाणी सेव्ह होणार आहे। सेव्ह झाल्यानंतर बघा डिपार्टमेंट अप्रूव्हल जे आहे रिन्युअलला आपल्याला पाठवायचं आहे। त्यासाठीचे काही टर्म्स कंडिशन किंवा या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित वाचून सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे। सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत एकदा OTP येणार आहे आणि OTP येण्यासाठी या ठिकाणी ई हस्ताक्षर आपल्याला करायचा आहे। OTP टाकून झाल्यानंतर बघा या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि गेट OTP या पर्यायावर क्लिक करून आधारचा जो OTP आलेला आहे तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे। OTP टाकून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुल पूर्ण होणार आहे। रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर बघा या ठिकाणी डाउनलोड PDF या पर्यायावर क्लिक करून त्याची PDF करून प्रिंट शेतकऱ्याला द्यायची आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण किसान कार्डचे रजिस्ट्रेशन CSC सेंटर मार्फत कसं करायचं याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाहीये आणि अशाच नवनवीन माहिती आणि योजनांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरायचं नाहीये। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।